आज आपण एका दिवसामध्ये 4 स्पॉट कव्हर करणार आहे. कोटिलिंगेश्वर टेम्पल, अवनी हिल्स, रामलिंगेश्वर टेम्पल. त्याच्यानंतर चला तर माझ्यासोबत या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो मी 4 स्पॉट कसे कव्हर करतो ते. आणि हा, तिरुपतीचं मंदिर पण एक आहे. जय शिवराय भावांनो. तर आज आपण जरा फिरायला चाललोय थोडंफार. पहाटे लवकरच निघलो होतो आपण आज. पहाटे थोडं आपण कॉफी घेतली. आपले जिमचे बंधू आणि भगिनी सुद्धा आपण आज बाहेर फिरायला आलोय. चहाच्या टपरीवरती चहापेक्षा जास्त गुटखाच बघितलं. गुटखा, तंबाखू, सिगरेट. से ज्यादा गुटखा बिकता है क्या भाई अभी जो इजीली अवेलेबल है वही करता है. और जो गुटखा खाता है वो बोलता है प्रोटीन खराब वे प्रोटीन क्रेटिन स्टेरॉइड्स है. उनको क्या बोलेंगे. असो, प्रोटीनचा विषय आपण थोडा बाजूला ठेवू. तुम्ही फक्त आता हे रस्ते बघा. एवढे रस्ते रिकामे भाई. साईडला वातावरण एवढं खतरनाक भाई. झाडी बघा, खतरनाकच भाई, नादच नाही. आपल्या फिटनेसच्या रुटीनमुळे मी काही जास्त ट्रॅव्हल करत नाही सध्या. आज म्हणलं जरा फिरून यावं जातं. डॉगेज भाऊनी गाड्या अडवल्या होत्या आपल्या. तर आपला पहिला स्पॉट कोटिलिंगेश्वर टेम्पल. हा स्पॉट बँगलोर पासून 100 किलोमीटर अंतरावरती आहे. आज वातावरण अख्खं ढगाळ होतं. हे बघा, ही कमान आहे. या कमानीमधून आपल्याला आतमध्ये जायचंय. आतमध्ये गेल्यानंतर असं भव्य ढव्य मस्तपैकी पार्किंग दिले. तुम्हाला बस पण भेटू शकते भावांनो. बट मोस्टली सगळ्या मी प्रायव्हेट बस बघितल्या. ही बस बघा भावांनो, केरळची आहे. केरळ म्हणलं की माहिती आपल्याला मॉडिफिकेशन कसलं खतरनाक करतात. त्या लोकांनी ह्या बसवर पण क्रिएटिव्हिटी दाखवून दिली भावांनो. मानलं पाहिजे भाई. शॉक बडी चीज आहे. मॉडिफिकेशन करणं कोणाचं पण काम नाही भावांनो. हे बघा, आता इथून आपला सगळ्या मंदिराचा परिसर चालू होतो. इथं तुम्हाला सरळ गेलं की एंट्री करायची आहे प्रॉपर मंदिरामध्ये. डाव्या साईडला बघा, हे जी पोस्टर लावलाय का, ह्याच्या खाली इथून लाईन चालू होती. आज काही जास्त गर्दी नव्हती. लाईनीत थांबलो होतो तरी मोजकी लोक होती थोडी. ह्याच लाईनीमधून पुढे गेलो ना की थोडं मध्ये तिकीटचं काउंटर आहे. तर तुम्हाला ह्या मंदिरात जायचं असेल तर तुम्हाला ते तिकीट घ्यावं लागतं. काय तर 20 रुपये तिकीट आहे. ऑनलाईन चालत नाही वाटतं बरं का. कॅश घेऊन जावं भावांसोबत. ऑनलाईन कधी कधी गणतं, मग परत तुम्हाला लाईन थांबून मागचे लोक शेवे घालतात. तर कोटिलिंगेश्वराची टेम्पलची शिवलिंग इथून चालू होतात. इथनं चालू होतं ते अख्खं तुम्ही मंदिराच्या बाहेर निघेपर्यंत तुम्हाला फक्त शिवलिंगच बघायचे जातात. इथनं मी एंट्री केली आणि भाई व्ह्यू बघितलं आणि भाई हँगच झालो. डावीकडे बघितलं, त्यानंतर उजवीकडे बघितलं, शिवलिंग. मला वाटलं होतं की एका ठिकाणी अशी प्रॉपर ठेवली असतील, पण इथं जिकडे बघू तिकडे मस्त शिवलिंगच आहेत भावांनो. जबरदस्त भाई. आतमध्ये गेलं की हे पहिलं एक मोठं मंदिर आहे. याच्या आतमध्ये ब्रह्माजींची मूर्ती आहे. राम, सीता, लक्ष्मण यांची पण मूर्ती आहे आतमध्ये. ह्या एका झाडाला लोक धागे दोरे बांधून त्यांची काही इच्छा अपेक्षा असतील ते मागत होते. तुम्हाला एक नंदी दाखवतो. मागा बघा किती मोठा नंदी आहे बघा बॅक साईडला. आणि ही सगळ्यात मोठी शिवलिंग आहे. तुम्हाला फोडून दाखवतो. ॲक्च्युली आज रथसप्तमी आहे. ॲक्च्युली हा सडन प्लॅन होता. नेमकं इथं आल्यानंतर कळलं की आज रथसप्तमी आहे. म्हणजे एका चांगल्या मुहूर्तावरती आपण आज कोटिलिंगेश्वर या मंदिरामध्ये आलो आहे. बहुत बढिया आहे भाई टेम्पल. लाईक 1 करोड शिवलिंग. मस्करी नहीं भाई. क्या बोलेगा भाई तुम. स्पिरिचुअलिटी के तरफ जाओ. बस अच्छा खाना खाओ, मांसाहारी छोड़ो. ये भाई ने भी भाई नॉनवेज छोड़ दिए है. अंडा छोड़ दिया भाई ने. अंडा खाता था अभी. दोनों भाई अभी फुल वेज है. वेज पे बॉडी बनेंगे भाई. ऑलरेडी है, उसको मेंटेन करके जाएंगे भाई. जबरदस्त झालं काय. बघू शकता जिकडे तिकडे फक्त शिवलिंगच आहेत. सगळ्यात मोठं शिवलिंग आहे अख्ख्या भारतामध्ये. मी का भाई एकदा. आणि एक्झॅक्ट समोर नंदी आहेत. पंधरा मिनिटापासून चालतोय. शिवलिंग संपतच नाही. जिकडे बघू माहिती तिकडे बसतं शिवलिंग. कंटिन्यू इथं अख्खं फिरलो आम्ही. जिकडे बघायचं तिकडे नुसतं भाई शिवलिंग येते. कुठं पण बघा भाई, काहीच विषय नाही, नुसतं शिवलिंग आहे. आतमध्ये शनिदेवाचं पण एक मंदिर आहे.
शनिदेवाची मूर्ती पण आहे आणि आपल्या इथे जसं शनी शिंगणापूर आहे सेम तसं पण आहे. हा एक पक्षी दिसला कुठला आहे बघा बरं. दर्शन घेऊन तिथं बाहेर थोडा लोकल नाश्ता केला आपण. सो आता आपण ज्या लोकेशनला गेलो होतो तिथून फक्त 7 किलोमीटरवरती बंगारो तिरुपती म्हणून आहे. तर बंगारो तिरुपतीला आलो आपण. ही आहे तिरुपतीची म्हणजे ट्रेडिशनल पद्धतीने. प्रॉपर हे कर्नाटकमधलं एक गाव आहे. प्रॉपर जे ग्रामदेवताचं मंदिर असतं ना त्या टाईपचं मंदिर आहे. बाहेर मस्त स्टँड आहे, बस स्टँड आहे. काय एंट्री बाई खतरनाक एंट्री बाई जबरदस्त आहे. साऊथच्या मंदिरांचं आहे ना तो गोपुरण बोलते ना भाई. गोपुरण भाई इथलं गोपुरण स्पेशल ॲक्च्युली. माझा ॲक्च्युली मेन तिरुपतीमध्ये जायचा प्लॅन होता जानेवारीमध्ये. बट जानेवारीमध्ये भरपूर क्राऊड असतो आणि जस्ट आत्ता हा एकदम अचानक झालेला प्लॅन आहे. बंगारो तिरुपती एक्झॅक्ट रिप्लिका आहे तिरुपतीची. तिरुपती दर्शन नेमकं माझं जानेवारीमध्ये प्लॅन होता. तो प्लॅन इथं सक्सेसफुल झाला ॲक्च्युली. एकदम सडन प्लॅन आहे. कोइन्सिडन्स म्हणू शकता. तिरुपतीची इच्छा असेल दर्शन घ्यायचं. तिरुपतीचं जसं जे मेन मंदिर डोंगरावरती ना हे पण मंदिर तसं खाली जंगल आहे आणि हे पण मंदिर असं मस्तपैकी वरती टेकडीवरती असं मस्त वरती मंदिर आहे. वरती बालाजीची मस्तपैकी मूर्ती स्थापन केली आहे. तिरुपतीचं दर्शन घेतलं ना असं परत दुसऱ्या साईडने आपल्याला खाली उतरावं लागतं. इथं कसं आहे डावीकडे बघा किंवा उजवीकडे बघा नुसती डोंगरच आहेत. डोंगरमध्ये दगड आहेत मोठी मोठी आणि एक्झॅक्ट ह्या मंदिराच्या समोर अजून एक डोंगर आहे. त्या डोंगराच्या वरती एका देवीची मूर्ती. तर तिथं जाता पण आपल्याला बघा डाव्या साईडला पण असा एक मोठा दगड लागला. देवीचं आपण मस्तपैकी दर्शन घेतलं भावांनो. इथं एक माकड दिसलं पाणी पिताना. इथं एक ऑब्झर्व केलं की इथं माकडं आहेत भावांनो. आणि काय खायचं असेल ना भावांना असं हिसकावून घ्यात बघा. लोक वाईट टाकतात भावांना, काही सुट्टी नाही भावांनो. तिरुपतीचं दर्शन घेऊन आपण पुढच्या स्पॉटसाठी निघलो भावांनो. पुढचा स्पॉट हा अति स्पेशल भावांनो. रामायण काळातलं रामलिंगेश्वर टेम्पल. खतरनाक भाई. एंट्री तर बघा ती जबरदस्त आहे. सगळ्यांचे पुरं आहेत भावांनो. या मंदिरामध्ये त्यांचं सहवास लाभलं. या मंदिरामध्ये बँगलोर पासून एक 100 किलोमीटरच्या आतमध्ये एक टेम्पल आहे रामलिंगेश्वर मंदिर. अवनी ह्या गावाचं नाव आहे. हे जे मंदिर आहे ते एक्झॅक्ट रामायणच्या काळापासूनचं आहे. जे शिल्पकाम आहे मंदिराचं जे बांधकाम आहे ते रामायणच्या काळामध्ये जसं होतं तसं एक्झॅक्ट. हायली रिकमेंडेड आहे भावना. म्हणजे एकदम हायली रिकमेंडेड. ज्यांना इतिहासातली गोष्ट माहिती, ज्यांना शिल्पकामाचं डिटेल्सच्या कामाची माहिती आहे त्यांनी ह्या मंदिराला अवश्य भेट द्यावी. ज्याला हे सिव्हिलमधलं आर्ट्स माहिती किंवा जे मंदिरांची जी कला आहे ज्या व्यक्तीला नॉलेज आहे अशा व्यक्तीने या मंदिराला भेट देणं हायली रिकमेंडेड आहे भावना. हे अशी मोठी 3 मंदिर आहेत एक्झॅक्ट सेम आणि तिन्हीच्या मंदिरांच्या आतमध्ये शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. अशाच परत आतमध्ये बारीक बारीक मंदिर त्याच्या आतमध्ये पण शिवलिंग आहेत.
ह्या मंदिराच्या मागाचे तुम्ही वरती बघताय डोंगर, त्याला म्हणतात अवनी हिल्स. त्याला पण जाणार आहे आपण थोड्या वेळामध्ये. थांबा, इथलं दर्शन पूर्ण करू, त्याच्यानंतर तुम्हाला मी ती अवनी हिल्स दाखवतो प्रॉपरली एकदम. मंदिराला प्रॉपर सगळ्या साईडनी कंपाऊंड आहे आणि मेन महत्वाची गोष्ट, सगळं मंदिराचं जे आर्ट आहे का ते एकदम प्रॉपर मेंटेन आहे भावानं, कुठे डॅमेज नाही काय नाही. या मंदिरामध्ये पण मी एक ऑब्झर्व केलं की प्रत्येक ह्याच्यामध्ये महादेवाचं मंदिर आहे. याने लिहिलंय पण कन्नडमध्ये लिहिलं, त्यामुळे मला कळलं नाही ॲक्च्युली. मग हे एक मंदिर, हे पण महादेवाचं आहे. हे मंदिर महादेवाचं आहे. हे मंदिर पण महादेवाचं आहे. इकडे बघताय हे वरती मोठं मंदिर आहे. सगळं प्रत्येक ह्याच्यामध्ये एक महादेवाचे शिवलिंग आहे. एकच मंदिरामध्ये इतकं शिवलिंग आहे, याचं कारण तर मला काय कळलं नाही. हे नवग्रह एकदम खतरनाक ट्रॅव्हलिंग झाल्यामुळे आपले सगळे कार्यकर्ते मस्तपैकी आरामात दिवाण बसले होते. मंदिरामध्ये शांतता भाऊ जबरदस्त होती, काय सुट्टी नाही. ह्या भाऊने सगळा प्लॅन केला होता मंदिरांचा, या सगळ्या स्पॉटचा. इतकं भारी मंदिर आहे, काहीच क्राऊड नाही, एकदम रिलॅक्स वातावरण आहे. 6 to 7 hours आम्ही ट्रॅव्हल केलं बाईकवरती, त्यामुळे इथं आपण थोडीशी विश्रांती घेतो, रेस्ट घेतोय. सोबत आपले पीनट्स आहेत प्रोटीन टेक पूर्ण करण्यासाठी. याच मंदिराच्या वरती बॅक साईडला जो डोंगर आहे त्याला म्हणतात अवनी हिल्स, आणि या अवनी हिल्सच्या वरती आहे आपल्या मातेचं मंदिर आहे वरती मस्तपैकी खतरनाक. सगळ्या डोंगराला तोडून तोडून पायऱ्या बोलल्या त्यांनी. पावसाळ्यामध्ये का इथं वरती जाणं भले रिस्की विषय, कारण पाणी दगड बिगड सगळं ते खाली येणार. हे बघा फक्त किती मोठे डोंगर आहे, डोंगर ना सॉरी हे दगड आहेत, सॉरी जी मोठी मोठी दगड असतात का असं वाटतं कोणीतरी अशी ठेवली ती अशी. ह्या दगडांच्या मधनं जाणं म्हणजे रिस्की वाटत होतं, कधी कुठला दगड सरकला आणि मध्ये आपला शेगरा शेगरी झालं काय करणार. पण असं काही विषय नाही भावांनो, एकदम ॲडव्हेंचरस वाटत होतं मला त्या ठिकाणी, कारण अशी दगड आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही एवढी मोठी. कर्नाटकमध्ये आहे ना भावांनो, इतकी मोठी दगडं बघणं म्हणजे एकदम कॉमन झाले. कारण इकडचं काय माहिती, डोंगर असे म्हणजे दगडाचे बोलले तर काय काय विषय काय माहिती. त्या तिथं आपलं वरती आहे, तिथं वरती मंदिर आहे बघा. जास्त काही मोठा ट्रेक नाही पण असो. हा समोर बघा, हा डोंगर पण बघा, डोंगर नाही सॉरी परत तेच दगड. असं वाटतं नुसतं हाताने उचलून कोणतरी ठेवलंय, कधी सर्कल काय सांगता येत नाही. फायनली 15 ते 20 मिनिटं ट्रेकिंग करून आपण आलोय त्या मंदिरावरती. शेवटी अशा पायऱ्या आहेत, त्यामुळे काय आपण इझिली जाऊ शकतो, काही विषय नाही एवढा. ही अतिशय एकदम सुंदर सीता मातेची मूर्ती आहे वरती, तिचं आपण दर्शन घेतलं. आणि त्या मंदिराच्या समोर बघा भावांनो काय व्ह्यू आहे, एकदम म्हणजे अख्खं आभार रिकाम होतं. आम्हाला ऍक्च्युली सनसेट बघायचं होतं पण काय ते ढग आले होते. ऍक्च्युली इथलं सनसेट खूप भारी होतं. त्या खालच्या गावात आपण वरती आलो बघा, हे नुसती दगडच आहे, नुसतं वरनं बघा. हे मंदिर झालं, मंदिरासमोर थोडासा असा रिकामा भाग आहे जिथे तुम्ही एकदम सायलेंटली बसू शकता किंवा मेडिटेशन करू शकता, वातावरणाचा अनुभव घेऊ शकता. समोर बघा आभाळामध्ये बघा तुम्हाला सगळं ते ढग दिसतील. सूर्याचं कुठं काय हेच नाही, इशाराच नाही, कारण इथं आम्हाला ऍक्च्युली सनसेट बघायचा होता पण काय सूर्याने ठरवलं होतं वाटतं आम्हाला दर्शन द्यायचं नाही. थोडं आम्ही भावाने थोडं तिथे चिल मारलं. आता पुढं आहे ना तो डोंगर बघा कसं यावर एक दगड ठेवलाय. आता हे कसं जाणार ऑटोमॅटिक असं वरती, तुम्ही सांगा वर कमेंटमध्ये, कोणीतरी ठेवल्याशिवाय जाणार आहे का असं वरती, ते तुम्हीच विचार करा. आता पुढचा स्पॉट आपला आहे कैलासगिरी हिल्स. कैलासगिरी हिल्स म्हणजे नुसतं हिल्स नाही, याचा जरा विषय लय हार्ड आहे. हा किती मोठा डोंगर आहे बघा, डोळ्यानं दिसतो एवढा, पण भावानं समोर जेव्हा बघशील ना अर. तर ह्या मंदिराच्या आतमध्ये असं खाली ग्राउंड फ्लोर एकदम खोदलेलं आहे, अशी मोठी गुहा केलेली आहे बघा कसली खतरनाक, किती मोठी भावांनो. फक्त नुसती मोठी गुहा नाही केली, प्रॉपर व्हेंटिलेशन आहे, प्रॉपर सगळं मॅनेजमेंट, सेफ्टी एकदम. आणि जिकडे ना जाईल तिकडे नुसती गुहाच आहेत आणि वेगवेगळ्या गुह्यामध्ये वेगवेगळी मंदिरं त्यांनी सेटल केली आहेत. मस्तपैकी लाईटनिंग आहे, प्रॉपर व्हेंटिलेशन आहे, सगळं सेफ्टीचं त्यांनी प्रॉपर नियोजन केलंय. सिव्हिल इंजिनिअरिंगचं एक प्रॉपर उदाहरण म्हणता येईल ना, त्याला म्हणता येईल भावांनो. एकदम अख्ख्या गोव्याच्या आतमध्ये मंदिर केलेलं आहे. खतरनाक भाई खतरनाक है भाई मंदिर, पूरा गुफा के अंदर टेम्पल है. ये स्टार्टेड है जस्ट, वो नीचे डाला है प्रपोज, क्या देखा जाते वक्त दिखाएगा पूरा प्रपोज है, क्या क्या बनाना है क्या क्या नहीं है, कैसा बनाना है. ये अंडर ये पूरा एरिया बनाएंगे इसको. अच्छा ये पूरा मतलब पहाड़ को खोद के बना रहे हैं मंदिर.
बापरे. इतका मोठा डोंगर आहे आणि ह्या डोंगरावरती खाली एकदम म्हणजे खोदून मंदिरं तयार केली. प्रॉपर आतमध्ये व्हेंटिलेशनची सिस्टम केली. खतरनाक आहे भाई. पण हा डोंगर बघा किती मोठा आहे. आणि यामध्ये खाली ग्राउंड फ्लोअरला त्यांनी हे केलंय मंदिर. बरोबर. हे असा प्रपोज प्लॅन घेतलाय गव्हर्नमेंटचा. एका डोंगराला तोडून हे असे प्रोजेक्ट बनवत होते. टुरिस्टसाठी किती भारी गोष्ट आहे. कारण इकडे जास्त करून किल्ले नाहीत. इथे जास्त करून असे मोठे मोठे डोंगरच आहेत ज्याच्यातून ते काहीतरी प्रोजेक्ट करून टुरिझम करून इन्कम करायचा प्रयत्न करतात. बट आपल्या इकडे इथे किल्ले आहेत. त्या किल्ल्यांना आपण डेव्हलपमेंट काय होताना बघत नाही. त्यातून किती टुरिझम होऊ शकतं, किती लोकांना माहिती मिळू शकते. अशाच प्रकारे प्रोजेक्ट केलं पाहिजे. मग हा डोंगर बघा अशाच टाईपचा हा सेम डोंगर आहे ज्याला फोडून ते हा प्रोजेक्ट करतात. ते बाज भाई एका दिवसामध्ये लय फिरलो. सवय गेली सगळी फिरायची. आज भरपूर खतरनाक ट्रॅव्हलिंग झाले. बापरे भाई. रात्रीचे 9:30 वाजलेत. सकाळी 5 वाजता निघलो होतो. ऑलमोस्ट 300 किलोमीटर कंप्लीट केलंय. 4 स्पॉट कव्हर केलेत. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया. जय श्रीराम.